नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय शासनाने झालेल्या याच्यात काय म्हटलेलं आहे। मूकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या प्रशासकीय अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे केशव परशुराम अभ्यंकर मूकबधीर विद्यालय रत्नागिरी यांना 7 वेतनाक फरक। केंद्र शासनाने शासकीय कर्मचारी यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन श्रेणी 7 वेतनाक लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्याबरोबर शासकीय शाळातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन संरचना लागू करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019च्या दिनांक 30 जानेवारी 2019 रोजीच्या शासन अधिसूचनेने अधिसूचित केले आहे। तसं वित्त विभागाच्या दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार प्रारंभिक वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे। त्यानुसार तत्कालीन सामाजिक न्याय विषय सहाय्यक विभागाच्या दिनांक 23 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त अशासकीय दिव्यांगाच्या निवासी अनिवासी विशेष शाळा कार्यशाळा मतिमंद बालगृह यामधील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून 7 वेतनाके सुधारित वेतन संरचना मंजूर करण्यात आलेली आहे। तसेच या आदेशाने लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च घालण्यात येतो त्याच लेखाशीर्षाखाली खर्च घालण्यात यावा असे निर्देश सुधारित शासन निर्णयाद्वारे देण्यात आले। त्यानुसार आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण पुणे यांच्याकडून विभागास दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे केशव परशुराम अभ्यंकर मूकबधीर न्यू विद्यालय रत्नागिरी प्रस्तावास अनुसरून मूकबधीर व प्रवर्गातील व्यक्तीस कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक कार्यक्रम 36 सहाय्यक अनुदाने वेतन अनुदानाकरता पुढीलप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे। उपरोक्त निधी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे नियंत्रक अधिकारी म्हणून राहतील। तसेच सदर निधी नियमानुसार संबंधितांना अदा करण्यात यावा। आयुक्त कार्यालयाने शाळेकडून स्वतंत्र निधी मागणी न करता सदर आदेशाने जिल्हा कार्यालयाने निधी त्वरित वितरित करावा। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान नाही त्याच व्यतिरिक्त इतर खर्चासाठी उद्देशासाठी खर्च करणार नाही तसे इतर लेखाशीर्षाकडे निधी वरता करता येणार नाही। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।